अग्रवाल कुटुंबावर जमीन बळकावल्याचा सुद्धा आरोप करण्यात येतोय। 2017 मध्ये गलांडे कुटुंबियांच्या जागेवर ताबा घेतल्याची तक्रार समोर आली आहे आणि पोलीस गुंड आणि राजकारण्यांना हाताशी धरून हा ताबा घेतल्याचा दावा सुद्धा करण्यात येतोय। आणि या संदर्भात नीता गलांडे या जागा परत मिळवण्यासाठी ऍक्टिव्ह झालेल्या पाहायला मिळत आहेत। बातमी आपण पाहतोय पुण्यातून। वडगाव सिटीत 10 एकर जागा आहे, त्याच्यापेक्षा जास्तच आहे, पण व्यवहार जो होता तो 10 एकराचा होता। 2 वेळा कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला की मूळ मालकाचा ताबा आहे। असं असताना 2017 साली आमच्या वकिलांना मॅनेज करून येरवडा पोलीस चौकी वरती दबाव आणून पहाटे 4:30 वाजता पोलिसांना घेऊन आणि 30-40 महिला 30-40 पुरुष एवढे सगळे फौज आणून आमचा इलिगली ताबा घेण्यात आला। आम्ही जेव्हा विरोध केला, आम्ही जेसीबीवरती जेव्हा दगडफेक केली, तेव्हा आम्हाला सगळ्यांना, माझ्या कुटुंबाला व मला येरवडा पोलीस चौकीमध्ये गाडीमध्ये टाकून नेण्यात आलं आणि आमच्या ह्या जागेवरती त्यांनी कर्ज देखील काढलेलं आहे ह्या बिल्डरने। त्याच्यामुळे माझी मागणी आहे, माझ्यासारखे अनेक शेतकरी आहेत, तुम्हाला तर आजही कळालं असेल की एका शेतकऱ्याच्या मुलांनी ह्याच बिल्डरमुळे आत्महत्या केली होती आणि अशा अनेक लोक पुढे येणार आहेत। तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना माझ्यासकट न्याय मिळावा।